तर मंडळी, प्रवासात नेण्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी मेथीची ही रेसिपी नक्की ट्राय करा। त्यासाठी मेथी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची, तिला बारीक कट करून घ्यायची। बारीक कट केलेल्या मेथीमध्ये 2 वाटी बाजरीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 मोठा चम्मच भरून बेसन टाकायचं आहे। सोबतच आलं, लसूण, जिरं, हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट टाकायची आहे। आता त्यामध्ये चवीपुरतं लाल तिखट, हळद, धने जिरे पावडर, चवीपुरतं मीठ आणि हिंग आणि तीळ टाकून आपल्याला मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे। एकत्र केलेल्या मिश्रणामध्ये अर्धी वाटी दही टाकायचं आहे, अर्धी वाटी गुळाचं पाणी टाकायचं आहे, त्यामुळे पराठ्यांना छान अशी चव येते। ती थोडंसं पाणी टाकत इथे आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे। मळलेल्या कणकेचे गोळे आपल्याला पिठात घोळून छान असा पराठा लाटून घ्यायचा आहे। लाटलेला पराठा एकसारखा तयार होण्यासाठी इथे आपल्याला झाकणाच्या मदतीने किंवा प्लेटच्या मदतीने कट करून घ्यायचं आहे। आता हे पराठे आपल्याला ताव्यावर टाकून तेलामध्ये किंवा तुपामध्ये किंवा मग बटरमध्ये खरपूस खमंग असे भाजून घ्यायचे आहे आणि इथे आपले खुसखुशीत छान असे मेथीचे पराठे तयार आहे।